आज महाराष्ट्राच्या दृष्टीने फार मोठा काळा दिवस आपल्यासाठी सर्वांसाठी खऱ्या अर्थाने तो उगलेला आहे आणि कोणालाही न पटणारी, कोणालाही अजिबात मान्य नसणारी ती वेळ आणि तो निरोप आपल्याला असंच वाटत होतं की हा निरोप खोटा ठरावा, हे असं होऊच नये आणि ते घडणार नाही अशी प्रत्येकाला अपेक्षा होती. कानावरती बातमी नको असणारी येण्याची अपेक्षा होती, पण दुर्दैवाने ती खोटी ठरली. महाराष्ट्र राज्याचे प्रिय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं दुःखद निधन झालं. आपण सर्वजण मिळून दादांना खऱ्या अर्थाने एक अर्ध्या मिनिटाच्या भजनाने श्रद्धांजली वाहूया, कारण दादा खरंच हे व्यक्तिमत्व चांगलं होतं. त्यांच्या नावामध्ये तो रुबाब होता. एक मराठी माणसाचा एक आवाज विधिमंडळामध्ये घुमवावा, जनसामान्यांचे प्रश्न मांडावे आणि कोणासाठी काय न्याय द्यावा अशा व्यापक विचाराचं व्यक्तिमत्व म्हणजे अजितदादा पवार होते. मोठी हानी आपल्या महाराष्ट्राला आहे. आणि महाराज एक खरं आहे, मुख्यमंत्र्यांचं एक स्टेटमेंट सकाळचं गोड होतं. कोणत्याही क्षेत्रात बरं का, कोणत्याही क्षेत्रातली मोठी माणसं तयार होण्याकरता त्याला खूप टाइम जावा लागतो, त्याला खूप वेळ द्यावा लागतो, त्याच्याशिवाय ती माणसं घडत नसतात. म्हणून अजितदादांसारखं राजकीय व्यक्तिमत्व घडण्याकरता अनेक एवढ्या पूर्ण काही वर्षांचा काळ घालवावा लागला, तेव्हा अशी माणसं घडली. मग राजकारण असू द्या, समाजकारण असू द्या, परमार्थ असू द्या, कोणत्याही क्षेत्रातली माणसं सज्जनो राजकारणापुरतं टीका टिप्पणी चालत असतात, पण काही अंश या सगळ्यांसाठी तो त्यागच असतो ना. म्हणून माणसं घडल्यानंतर ती जपली पाहिजे आणि त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवली पाहिजे. म्हणून अजितदादा संपूर्ण महाराष्ट्र नाही, भारत देशाला, आपण हा भारत देश दादांना पोरका झाला. सर्वांनी आपण तुकाराम तुकाराम नामस्मरणाने आपण एक 5-7-8 सेकंद भजन करूया आणि श्रद्धांजली वाहूया. तुकाराम तुकाराम